छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजप कार्यालयामध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झाला। नाराज भाजप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयामध्ये आज मोठा राडा केला, मोठा गोंधळ घातला। भाजपने निष्ठावंतांना तिकीट दिलं नाही, पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप नाराज भाजप कार्यकर्त्यांनी केला। यावेळी महिलांचा तर आक्रोश सुरू होता। सावे यांच्या केबिनमध्ये घुसण्याचा सुद्धा प्रयत्न केला। जवळपास तासभर तरी भाजप कार्यालयात हा सगळा गोंधळ सुरू होता। अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या सगळ्यामध्ये अतुल सावे आणि भागवत कराड यांनी मात्र हळूच कार्यालयातून काढता पाय घेतला। एबी फॉर्म वाटले नाही तर मला 20 नंबरचा महिला सर्वसाधारण महिलामधून एबी फॉर्म तुम्ही वाईट घ्यायला हे बाकी तर पण तुम्हाला मी मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या। बिलकुल आता इथं तुम्ही या मांडून बसला, नक्की साहेब बसणार मी इथं। मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांनी मला न्याय द्यावा। मला जाणार नाही, साहेबांना भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये, मला तुम्ही जाऊ देत नाही, पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला, ते पण मला काही येऊ देत नाही, म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर। इथं नाही, कोणी येऊ देत नाही तुम्हाला? मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवत साहेब मला तिथे जायला। सोडा चला। 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रसाराच्या आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं लागेल माझी, माझ्या लेकरं व्हायची हाय लागेल तुम्हाला, अख्ख्या पक्षाला सगळ्याला। नाही भेटेल ना, कुठं न्याय देऊ लागले? दिला नाही यांनी। 30 वर्ष झाले, काय दिलं मला पक्षांनी? काय दिलं मला सांगा? मी प्रत्येक गोष्ट करत आलो, पक्षाचा निष्ठावंत आहे, सक्रिय सदस्य पदाधिकारी, काय दिलं यांनी मला? परिवार जरी असला तर काय करू? भीक मागू का? आता नोकरी सोडली मी यांच्यामुळे, माहिती का? समजलं का साहेब? मी 2 महिन्यापासून फिरतोय दार लोकांच्या घरात। काल आलेल्यांना काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार। भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाली। दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला। कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार, त्यांना नाही देणार। जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं।